भाडकाऊ सरकारचं करायचं काय? धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, नरेंद्र मोदी इस्तीफा दो. अरे लहान लहान मुलाला मारलं त्या सरकाराचं करायचं काय? अरे विद्यार्थ्यावर अत्याचार केला त्या सरकाराचं करायचं काय? अरे वाळूच्या सरकाराचं करायचं काय? मोदी तेरी दानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे मोदी तेरी दानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. धिक्कार असो, धिक्कार असो. अरे या गुंड सरकाराचं करायचं काय? अरे लहान लहान लेकराला मारलं या सरकाराचं करायचं काय? अरे बोला रे बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे लहान लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या सरकाराचं करायचं काय? अरे लहान लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या सरकाराचं करायचं काय? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा. सर्वप्रथम जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठी हल्ला केलेला आहे त्या घटनेचा आम्ही परभणीकर संपूर्ण भारतीय निषेध करत आहोत. महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे आव्हान केलं होतं महाराष्ट्र बंदचं, त्या आव्हानाला परभणीतील सर्व समाज बांधवांनी प्रतिसाद देऊन कडकडीत परभणी बंद ठेवलेली आहे. आम्ही सर्व भारतीय परभणीकर केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी करत आहोत. ज्या ज्या पोलिसांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला त्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात आलं पाहिजे अशी आम्ही परभणीतून सर्वजण मागणी करत आहोत. एकंदरीत आपण पाहिलं ते एका आंदोलक विद्यार्थ्यांचा मृत्यू देखील झाला असं सांगितलं आहे. पोलिसांच्या लाठी केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप. आणि काय सांगायचं, जर त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असेल तर आपण जर्मनीचा हुकुमशाह हिटलर पाहिलेला आहे. त्या हिटलरच्या नंतर भारतात तुम्हाला दुसरा नरेंद्र मोदी नावाचा हिटलर पाहायला भेटणार आहे. आणि आणखीन तरी आम्हाला कल्पना नाही की विद्यार्थिनीचा मृत्यू झाला म्हणून, कारण ही सरकारसुद्धा मतदानाने आमच्या मतदानावर उभी राहिलेली आहे. ज्या प्रकारे नेपाळमध्ये सत्तांतर झालेला आहे तो प्रकार भारतात कदापि झाला नाही पाहिजे अशी आमची इच्छा आहे. जर का त्या केंद्र सरकारने तात्काळ त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही आणि असा जर प्रकार पुढे चालू राहिला तर उद्या सर्व भारतीय काय करतील भरोसा नाही. पुढची भूमिका काय?